तर एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचं जरी पुण्यातलं ठरलेलं असलं तरी तिकडे शिवसेना आणि भाजपचं मात्र जागा वाटपाचं त्रांगडं अजून तसंच आहे। शिवसेनेकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता प्रस्ताव दिला गेल्याचं समजतंय। 50 जागांचा प्रस्ताव घेऊन शिवसेना अजित पवारांकडे गेल्याची माहिती मिळतेय। भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीकडे प्रस्ताव घेऊन गेल्याची माहिती मिळतेय। रवींद्र धंगेकर हे अजित पवारांना भेटायला गेलेले होते आणि रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेला 50 जागांचा एक प्रस्ताव अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्यांनी ठेवल्याचं आता समजतंय। मात्र एकीकडे जर दोन राष्ट्रवादी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणार असतील तर अजित पवारांची राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आघाडी करेल का हा खरा प्रश्न आहे। महत्त्वाची ही अपडेट आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। पुण्याचे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, एकीकडे पुण्यामध्ये खास करून दोन्ही राष्ट्रवादीचं जरी ठरलेलं असलं तरी आता शिवसेना भाजपकडनं सन्मानपूर्वक जागा मिळत नाहीये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे प्रस्ताव घेऊन गेल्याचं दिसतंय आणि थोड्या नाही 50 जागांचा प्रस्ताव दिल्याचं समजतंय। खरंच हा प्रस्ताव मान्य होऊ शकतो का? आता अवघा एक दिवस उरलाय उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा, त्यामुळे शिवसेनेचं पुण्यामध्ये काही सध्या तरी ठरत असल्याचं दिसत नाहीये। अमोल, नक्कीच शिवसेना द्विधा मनस्थितीमध्ये आहे। शेवटच्या क्षणाला हे सगळं घडत असताना शिवसेनेचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होते। भाजप गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेला ज्या 20 ते 21 जागा हव्या आहेत त्या मात्र द्यायला तयार नाहीये। 16 जागा भाजप द्यायला तयार आहे, मात्र त्यातल्या 7 जागा आपण पाहिलं ज्या शिवसेनेला नको आहेत तिथं शिवसेनेची ताकद नाहीये अशी परिस्थिती आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेमधला जो वाद आहे तो आता टोकावर पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच रवींद्र धंगेकर, अजय भोसले, किरण साळी हे तातडीनं अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। 50 नावांची यादी घेऊन हे तिघे जण या ठिकाणी भेटायला आलेले आहेत। काल रात्री या यादींची चाचपणी आहे ती विजय शिवतारे यांनी केली, ती एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आलेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेची परवानगी घेऊन अजित पवारांना भेटण्यासाठी हे आलेले आहेत। आज दिवसभर शिवसेनेने वाट पाहिली की मुंबईतनं काही हालचाली होतील, जागांच्या वाटपावर विचार होईल, मात्र आपण पाहतोय की दिवसभर कोणत्याही हालचाली झाल्या नाही। कालही विजय शिवतारे हे वर्षा बंगल्यावर जाऊन बसलेले होते, मात्र तिथं त्यांची भेट झाली नाही आणि त्यामुळे आज अखेर शिवसेनेने संध्याकाळच्या वेळेस अचानकपणे अजित पवारांची भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। अजूनही अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू झालेली नाहीये, पण साधारण 50 जागांचा प्रस्ताव घेऊन हे सगळे नेते आहेत। अमोल, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकीकडे एकत्र येणार आहेत पुण्यामध्ये, हे तर निश्चित आहे। रोहित पवारांनी तसं सकाळी सांगितलं सुद्धा। मग शिवसेनेला 50 जागा देण्या इतपत खरंच परिस्थिती आहे का? येऊ शकतात। खरं तर शिवसेनेची पुण्यातली ताकद फार कमी आहे आणि त्यामुळे हे फक्त भाजपवर दबाव तंत्र आहे का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जरी अजित पवारांना हे आता भेटण्यासाठी आलेले असले तरी मुळात किती जागा दिल्या जातात, म्हणजे खरंच ते भाजपला सोडून दोन्ही राष्ट्रवादी सोबत जातील का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण की सगळं हे शेवटच्या क्षणाला घडते। अमोल, शिवसेनेचे नेते बहुतेक आता बोलतील माध्यमांची, ते बाहेर आलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया। की काही पदाधिकारी आहेत ते भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। भेट नेमकी झालेली आहे का? रवींद्र धंगेकर हे भेट घेऊन आता बाहेर आलेले आहेत। नेमकं त्यांच्यामध्ये काय घडतंय हे आपण ऐकून घेणार आहोत। काय नेमकं घडलेलं आहे तुमच्या सोबत दादा? काय झालं? रवींद्र धंगेकर आताच बाहेर पडलेत अजित पवारांची भेट घेऊन आणि त्यांच्या सोबत शिवसेनेचे इतर 2 नेते देखील असल्याचं समजतंय। काय नेमकं होतं या संदर्भात आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूच या। माध्यमांशी ते बोलतील असं सध्या तरी दिसतंय। आपण थेट ही दृश्य पाहतो आहोत पुण्यातली सध्या। रवींद्र धंगेकरांची महत्वाची प्रतिक्रिया। बूम खाली घ्या थोडे, अरे बूम खाली घ्या थोडे। मामा, किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिला त्याचं उत्तर सांगा। अजित पवारांसोबत जवळपास तासभर तुमची बैठक झाली। किती जागांचा प्रस्ताव तुम्ही घेऊन आला? किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता? थेट उत्तर द्या। याच्यामध्ये दादांना पर्यंत आम्ही भेटलोय आणि
आणि दादांना भेटल्यानंतर माझ्याबरोबर आमचे पक्षाचे पदाधिकारी माझ्याबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागांचा प्रस्ताव दिला तेवढं सांगा. याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाहीये. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेलो आहे. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढं फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू. त्याच्यामध्ये याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी तुम्हाला जागा मिळाली तुमची खेळी आहे का? भाजपवर दबाव टाकताय का तुम्ही ह्या भेटी घेऊन? चहा प्यायला तुम्ही आले का इथे? नेमकं काय झालेलं आहे? भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो. आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती. दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. ग्रीन सिग्नल दिला अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. अरे मला तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा आजच्या तारखेला भाजपने किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये. कोणाला निरोप देते? अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले तरी तुम्ही म्हणताय की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागांची अपेक्षा सांगा. किती जागांची अपेक्षा आहे? तुम्हाला किती जागा हव्या? आता एक मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का? काय चर्चा? नाही दादांबरोबर चहा पिलो. फोटो दाखवू का? एकतर तुम्हाला कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो होतो. आणि कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा जी आहे ती बोलण्याचा प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलंय पक्षश्रेष्ठींनी? पक्षाच्या तशा काही सूचना मला नाहीये. ऑफिशियल भेट नव्हते. ऑफिशियल सूचना नव्हत्या, पण काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत, पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन किती जागा घेऊन आला होता? नाही अजून प्रस्ताव बिस्ताव काय आलेला नाही. भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का तुमचं? मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का? प्रस्ताव असा काय आलेला नाही. प्रेशर टॅक्टिक साठी करताय अशा पद्धतीचं? नाही प्रेशर नाही. मग तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा तुम्हाला आमची भाजपसोबत जायचंय नाही जायचंय? दादा एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथे गेला नाहीत. आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीय सोबत बोलणं करायला आला? नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का? दादांकडे नेहमी येतो मी. पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांचा माझ्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटायला मी कधी
मामा एबी फॉर्म किती वाटले सेनेनी? सेनेनी किती उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी AB फॉर्म दिले. सांगितलं एबी फॉर्म दिले? अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही, सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता, आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटे आणखी आम्हाला चर्चा करायची होती, आपल्याला कसं जाता येईल का. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय? त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीयेत? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यात कोण काढणार आणि कसा काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही, पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणले मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या आता मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे प्रस्ताव- कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना? तुम्ही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आता ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण ही आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा सकारात्मक झाली नाही असा होतो. नाही चर्चा नाही, अजून आम्ही फक्त भेटायला आलोय, अजून आमची चर्चा झाली. भाजप तुम्हाला मी शिवसेनेत आहे आणि कायम धनुष्यबाणावर जाणार. तुमच्या मुलाला तिकीट दिलं नाही तुम्ही म्हणून नाराज आहे. अरे मी नाराज नाही, माझी मुलं लय आहेत, तुमच्या सेटला मुलं आहेत माझी. माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणावर निवडून 100% येणार आहे, त्यामध्ये दुमत नाहीये. दिले कुठं? धनुष्यबाण आमच्या हातात आहे, धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आहे, आमच्या हातात. तुम्हाला सांगतो ना किती लढणार. रवींद्र धंगेकर माध्यमांशी बोलत होते आणि अद्याप युतीची कोणतीही स्पष्टता झालेली नाही असं धंगेकर यांनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पक्षाकडून मला भेटीबाबत कोणतीही सूचना देखील केली गेलेली नाही असं सांगितलंय, असंही धंगेकर म्हणतायत. पण मग पुण्यामध्ये शिवसेना नेमकं कुणासोबत लढणार आहे? भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा तर फिसकटल्याचं दिसतंय. अजित पवारांची आता भेट घेतलेली आहे. अजित पवारांचा प्रस्ताव काय नेमका दिला गेलेला आहे अजूनपर्यंत तरी त्याबद्दल स्पष्टता नाही. खरं तर धंगेकर हे सुद्धा म्हणतायत की अजित पवारांना अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मग काय नेमकं शिवसेनेचं ठरतंय पुण्यामध्ये हे आपण जाणून घेऊया. अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील. आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूच या. मात्र आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची मोठी बातमी. पुणे महापालिकेमध्ये युती संदर्भात अजित पवारांच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून शिवसेनेचे नेते काही वेळापूर्वी गेलेले होते. सदिच्छा भेट झाल्याचं रवींद्र धंगेकरांनी यावेळेला सांगितलं. पण ही खरं सदिच्छा भेट होती की काही प्रस्ताव घेऊन धंगेकर गेले होते याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर बोलणं टाळल्याचं दिसतंय. काय नेमकं पुण्यामध्ये घडणार आहे याबद्दलची कोणतीही स्पष्टता सध्या तरी महायुतीच्या अनुषंगानं दिसत नाहीये. कारण शिवसेनेनं जो काही प्रस्ताव जागांचा दिलेला होता तो भाजपकडनं मंजूर करण्यात आलेला नाही असं समजलेलं होतं. त्यामुळं कुठंतरी आता शिवसेना पुण्यामध्ये अजित पवारांच्या सोबत जाण्याचा पर्याय चाचपडून बघतीये का असं सध्या तरी पाहायला मिळतंय. मात्र जर अजित पवारांकडनं सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मग शिवसेना नेमकं काय करणार? स्वबळावर पुणे पालिका निवडणूक लढवणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. केवळ एक दिवस आहे,
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. त्यामुळे शिवसेनेला पुण्यासाठी तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा. अमोल, शिवसेना नेमकं काय करणार आहे पुण्यामध्ये? शिवसेनेला तरी उमगलंय का असं वाटतंय? कारण एकीकडे भाजपसोबतची जागा वाटपाची चर्चा फिसकटली, मग आता अजित पवारांच्या सोबत युती किंवा आघाडी होईल का या संदर्भातली चाचपणी करण्याच्या दृष्टीनं दंगेकर तिकडे गेले. पण अजित पवारांकडनं सुद्धा काही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत हे फिक्स आहे. मग आता शिवसेना स्वबळावर लढणार आहे का? काय नेमकं ठरतंय शिवसेनेचं? खरं तर शिवसेनेची द्विधा मनस्थिती झालेली आहे. एकीकडून भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये आणि आता ऐनवेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी हे शिवसेनेचे पदाधिकारी आले, मात्र अजित पवार यांच्याकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये. अवघ्या 2 ते 3 मिनिटांची चर्चा रवींद्र दंगेकर आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शिवसेना मध्ये सापडलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की कात्रीत सापडलेली आहे. कारण की ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून भाजप शिवसेनेची युती झालेली आहे, असं असलं तरी जागा वाटपामध्ये शिवसेनेला अजूनही यश आलेलं नाहीये. भाजपकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळत नाहीये. आजही दुपारपर्यंत शिवसेनेने वाट पाहिली, मात्र जागा वाटपांमध्ये कुठेही अदलाबदल झालेली नाहीये. 15+1 अशा 16 जागांच्या पुढे जाण्यास भाजप नकार देत आहे आणि त्यामुळे गरज पडली तर भाजपा एकटी लढायला सुद्धा तयार आहे. असं सगळं असताना शिवसेनेमध्ये मात्र द्विधा मनस्थिती आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एकमत होताना दिसत नाही आणि त्यामुळे ही सगळी गफलत झालेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जवळपास आता 7 वाजून गेलेले आहेत. असं असलं तरी पुण्यात शिवसेनेचा एकही अधिकृत उमेदवार ज्याला आपण म्हणतोय तो अजून झालेला नाही. अनेक जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, पण त्यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेले नाहीत. अशी परिस्थिती पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झालेली आहे. जरी अजित पवार यांना ते भेटलेले असले तरी कोणतीही सकारात्मक चर्चा झालेली नाहीये. एकत्र लढू असं रवींद्र दंगेकर यांनी सांगितलेलं आहे, पण अजितदादांकडून ग्रीन सिग्नल आलेला नाही असं स्वतः रवींद्र दंगेकर यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेची एक प्रकारे गोची झालेली आहे. भाजप आज रात्रीमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडतात का हे याकडे आपलं लक्ष असेलच. अमोल, आपण बघूया काही तोडगा शिवसेनेकडनं काढला जातोय का? सकारात्मक प्रतिसाद त्यांना कुठल्या पक्षाकडनं येतोय का? अमोल, धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.